जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल सहर्ष स्वागत करीत आहे। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक 120, तारीख 30 एप्रिल 2026 व वार आहे गुरुवार। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजच्या ग्रंथ वाचनास प्रारंभ करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। तेव्हा या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। येथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण
सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण या ग्रंथातील नवविधा भक्तिनाम या चौथ्या दशकातील पादसेवन भक्ती या या चौथ्या समासाचे वाचन करीत आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून तिसरी ओळ 10 या अंकानंतर बहुधा अनुभवाची अंगे या शब्दांनी 11वी ओळी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. बहुधा अनुभवाची अंगे सकळ कळती संत संगे, चौथे भक्तीचे प्रसंगे गौप्य ते प्रगटे. प्रगट वसोनी नसे, गौप्य वसोनी भासे, भासा भासाहून अनारिसे, गुरुगम्य मार्ग. मार्ग होय अंतरिक्ष, जेथे सर्वही पूर्व पक्ष, पाहो जाता अलक्ष, लक्ष वेना. लक्षे जयासी लक्षावे, ध्याने जयासी घ्यावे, ते गे त्यांची आपण व्हावे, त्रिविधा प्रचिती. असो ही अनुभवाची द्वारे, कळती सारासार विचारे, सत्संगे करून सत्योत्तरे प्रत्यया येती. सत्य पाहता नाही असत्य, असत्य पाहता नाही सत्य, सत्यासत्याचे कृत्य पाहणारा पासी. पाहणार पाहणे जया लागले, ते तद्रुपत्वे प्राप्त झाले, तरी मग जाणावे बाणले समाधान. नाना साधने पाहता, बाणती सद्गुरु करिता, सद्गुरु विन सर्वथा सन्मार्ग नसे. प्रयोग साधने सायास, नाना साक्षेपे विद्याभ्यास, अभ्यासे काही गुरुगम्यास, पावी जेत नाही. जे अभ्यासे अभ्यासिता नये, जे साधने असाध्य होय, ते हे सद्गुरु विन काय उमजो जाणे. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा आपण मराठीतील अर्थ पाहूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून चौथी ओळ 11 अंकाने सुरू होते. तिथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करूया. अशी ही अनुभवाची सर्व अंगे सत्संगतीने समजतात. चौथी भक्ती पादसेवन हिच्या योगाने कोणत्याही विद्येतले रहस्य असते ते उकलते, कळू लागते. परब्रह्म उघड असून नसल्यासारखे, गुप्त असूनही भासते, पण भास आभास यांहून निराळे असले तरी त्याच्या प्राप्तीचा मार्ग गुरु कृपेनेच कळणारा आहे. म्हणून याला गुरुगम्य मार्ग म्हणतात. मार्ग आहे खरा, पण गुप्त, म्हणजे आत पाहत पाहत जाण्याचा आहे. जेथे दृष्टीला दिसणारे व मनाला भासणारे सर्व काही मायेत म्हणजे खोट्यात येते, त्याला पाहणारा मी शिल्लक ठेवून पाहायला गेले असता ते लक्षातीत असल्यामुळे त्यास पाहता येत नाही. हा मार्ग आहे, पण हा अंतरिक्ष मार्ग आहे. म्हणजे आत अंतः पाहता पाहता ईश दिसत जाणारा आहे. अंतरिक्ष म्हणजे आकाश, यालाच पूर्वी द 1 9 O 5 मध्ये आकाश मार्गी गुप्त पंथ असे म्हटले आहे. स्थूळांत आता हे द 1 9 O 5 म्हणजे दशक 1 समास 9 ओळी 5 असा त्याचा अर्थ आहे. तर या 5व्या ओळीमध्ये आकाश मार्गी गुप्त पंथ असे म्हटले आहे. स्थूळांत सूक्ष्म, सूक्ष्मांत कारण, कारणाच्या पलीकडे ज्ञान, त्या पलीकडे द्रष्टा व त्याच्याही पलीकडे सद्वस्तू असा आत विवेक दृष्टीने पाहता पाहता आढळणारा हा मार्ग आहे. म्हणून
याला अंतरिक्ष पंथ किंवा आकाशमार्गी गुप्त पंथ असे म्हटले आहे. जेथून पाहता शास्त्रे साधने सर्व ही पूर्व पक्षात येतात. तो साक्षी होऊन पाहू जाता अलक्ष आहे म्हणजे लक्षला जात नाही. लक्षाचे जे लक्ष व ध्यानाचे जे ध्येय तेच वेद शास्त्र आत्मप्रचितीने आपणच होऊन जावायचे आहे. शास्त्र सिद्धांत, गुरुचा उपदेश व स्वतःचा अनुभव हे तिन्ही एकवटले म्हणजे त्रिविध प्रचिती झाली. असो, ही अनुभवाची द्वारे सत्संगतीच्या योगाने व स्वतःच्या सारासार विचाराने निश्चय करून अनुभवाला येतात. सत्य म्हणजे ब्रह्म पाहू गेले असता असत्य म्हणजे माया नाहीशी होते व माया पाहत बसले की ब्रह्म प्राप्त होत नाही. म्हणून माया किंवा ब्रह्म अनुभवाला येणे हे पाहणाऱ्यावर अवलंबून आहे. पाहणारा म्हणजे द्रष्टा व पाहण्याची क्रिया म्हणजे दर्शन ही ज्याच्या म्हणजे द्रष्ट्याच्या अधिष्ठानावर आहे त्याच्याशी म्हणजे अधिष्ठात्याशी तादात्म्य झाले की त्रिपुटी मावळली की समाधान तात्काळ बांधलेच म्हणून समजावे. अनेक प्रकारची साधने वास्तविक पाहता श्री सद्गुरु कृपेनेच बांधणारी आहेत. सद्गुरु वाचून कधीही सन्मार्ग मिळणार नाही. अनेक साधने केली ती श्री सद्गुरु संगतीतच सफल होतात. सद्गुरु वाचून सन्मार्ग अन्य नाही. गुरु कृपेने जो लाभ होतो तो प्रयोग, साधने, सायास, उद्योग, विद्या, अभ्यास इत्यादी काही होत नाही. अभ्यासाला व साधनांना जे असाध्य आहे ते सद्गुरु शिवाय कसे मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. पुढील वाचन आपण पुढील भागात पाहूया. आता कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु श्री रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपण सर्वांनी ग्रंथाच्या या भागाचे अगदी मनपूर्वक श्रवण केले त्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद. आपले खूप आभार. भेटूया पुढच्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.